हळूहळू निघून जाईल. तू रामाचं नाव घेतोय ना, फक्त तुला एक अट घालतो, रोज किती पितो म्हणजे 15, म्हणजे आजपासून 14 पी, एकच कमी कर. असो. तो हरिभाऊ जोशी आश्रमात राहू लागला. त्याने महाराजांना विचारलं, म्हणजे महाराज तुम्ही प्रत्येकाला उपदेश करतात की संगत चांगली ठेवा, संगत चांगली ठेवा, म्हणजे संगत काय परिणाम करते नेमकी माणसावर? तर महाराजांनी सांगितलं, म्हणजे जाऊ दे तुला मी आता काही थेरी सांगत नाही, म्हणे वेळ प्रसंग आल्यावर प्रॅक्टिकल दाखव. काय दाखवतो? 3-4 महिने झाले काही प्रॅक्टिकल दाखवलं. एक दिवस महाराजांनी जाहीर केलं की मी आता नेहमी शारण्यात निघालो. कुठे निघालो? आणि ते आले पुण्याला. गोंधळून कुठे आले? त्यांचा सगळा लवाजमा बरोबर, 5-50 शिष्य बरोबर, सगळ्यांची तिकीट काढलेली. पुण्याला लखनौला जाणारी गाडी आली. सगळे त्या गाडीत बसले आणि या हरिभाऊला सांगितलं, गाडी सुरू झाली आणि हरिभाऊला सांगितलं, म्हणे हरिभाऊ महाराजांजवळ बसलो, तुझी काळेपेटी पाहू. काळेपेटी घेतली, खिडकीत बाहेर टाकून दिली. आता हरिभाऊकडे विडी आहे पण काडी. 5-10 मिनिटं झाले, ते हरिभाऊला आली तल्लफ. 24 तासाचा प्रवास. त्याने सांगितलं, म्हणे महाराज थोडी चक्कर मारून येतो, म्हणे पण लवकर ये. तो जो गेला तो डायरेक्ट लखनौ स्टेशनला उतरला. कोण? हरिभाऊ. महाराजांनी विचारलं, हरिभाऊ तू कुठे होता? म्हणे काही नाही, रेल्वेत मी बरोबर काळीपेटीवाला मनुष्य शोधतो. आणि आश्चर्य महाराज, त्याच्याकडे काळीपेटी होती, विडी नव्हती. माझ्याकडे विडी होती, काडी नव्हती. त्याच्या शेजारी बसायला जागा नव्हती तरी त्याने मला अर्धी करून दिली. अर्ध्या जागेवर तो, अर्ध्या जागेवर मी. विडी काडीचा काय झाला? संबंध आला आणि दोघांनी सख्या भावाप्रमाणे एकमेकावर प्रेम करत लखनौ पर्यंतचा प्रवास केला. हा परिणाम कशाचा? संगत. माझं म्हणणं लक्षात आलंय का? की मनुष्याला जशी संगत असते तसा तो मनुष्य शोधून काढतो. कबीर दासचा दोहा आहे, सज्जन को सज्जन मिले चंदन में कपूर, दुर्जन को दुर्जन मिले. मराठीत सांगतो, धोत्रात गांजाच्या बिया. चांगल्याच्या संगतीत राहावं म्हणजे आयुष्य कसं होतं? चांगलं होतं. म्हणून प्रयत्नपूर्वक मनुष्याने संग जिंकावा. आणि शेवटची गोष्ट, जितेंद्रिया. आपल्याला भगवंतांनी 5 ज्ञानेंद्रिय दिले, 5 कर्मेंद्रिय दिलेले आणि 11वं मन दिलंय. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 अधिक 5 10 आणि 11वं मनुष्य रूपी देहाचे हे 11 घोडे आहेत. या 11 घोड्यांच्या रथावर आपण स्वार व्हायचं आणि या 11 जणांचा लगाम आपल्याकडे ठेवायचा. तर आपण मुक्तीची अपेक्षा करायची. पण होतो उलट. हे 11 जण आपल्याला घोडा बनवतात, आपल्यावर ते स्वार होतात आणि आपल्याला इकडे तिकडे फिरवतात. म्हणून माणसाने जितेंद्रिय, हळूहळू हळूहळू टप्प्याटप्प्याने प्रत्येक इंद्रिय जिंकलं पाहिजे. साधी गोष्ट आहे. एक दिवस भाजीमध्ये मीठ कमी पडलं तर जीभ नावाचं इंद्रिय बायकोशी भांडण करायला भाग पाडतं. जिने अर्धा तास खपून भाजी बनवली त्या स्त्रीशी मनुष्य दिवसभर भांडतो. कोणामुळे? एक इंद्रिय फक्त तृप्त झालं नाही. आणि इथे तर आपल्याला 11 इंद्रिय. या 11 इंद्रियांना क्षणाक्षणाला तृप्त करावं लागतं. मग शास्त्राने सांगितलंय की तुम्ही त्यांची फार तृप्ती करू नका. तुम्ही जेवढं त्यांना तृप्त करत जाल तेवढे तेवढे त्यांचे आकार वाढतील, तुमच्याकडनं अपेक्षा वाढतील. म्हणून त्यांच्यावरती तुम्ही स्वार व्हा. मनुष्याने टप्प्याटप्प्याने सर्व इंद्रिय जिंकले पाहिजे. इंद्रिय जिंकण्याबद्दलच तुम्हाला उदाहरण देऊ का?
इंद्रिय जिंकल्यावर काय होत, महाराजांचंच उदाहरण देतो. आज महाराजांनी खूप प्रेरणा दिलेली आहे. आज महाराजांचंच उदाहरण. तुम्ही म्हणाल तर गजानन महाराजांचं, कोणाचं? सगळे आज गुरुबंधूच आहेत. महाराजांचं उदाहरण आहे. आज महाराजांना नमस्कार. इंद्रिय जिंकणं म्हणजे काय, तर सगळ्यात पहिल्यांदा इंद्रियांचं वैशिष्ट्य आहे. इंद्रियांना जशी सवय लावाल तशी त्यांना सवय लागते. भारताचे पंतप्रधान होते, त्यांचं नाव फार सुंदर पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री. फक्त 3 तास झोपायचे. किती वेळ? 3 तास. आणि 3 तास झोप मिळाली, पण त्यांची झोपण्याची वेळ काय होती? रात्रीची 10. 1 वाजता ते उठायचे. आणि 1 वाजता ते झोपेतनं उठले की त्यांना दिवसभर जांभाई यायची नाही. हा काय होता? इंद्रियांना लावलेल्या सवयीचा भाग होता. आमचे संत श्रेष्ठ गजानन महाराज शेगावला नागझरी, माहिती का तुम्हाला? नागझरी आहे. त्या नागझरीला संत राहायचे, त्यांचं नाव नागोजी महाराज. त्यांना भेटायला रोज 12 किलोमीटर जायचे, 12 किलोमीटर यायचे. 24 किलोमीटर चालण्याचा रोजचा काय होता? इंद्रियांना सराव होता. नागझरी माहिती ना का? असो. तर इंद्रियांना जशी सवय लावाल तशी त्यांना सवय लागते. आता एक दिवशीचा प्रसंग. इंद्रिय जिंकणं म्हणजे काय? चैत्र शुद्ध प्रतिपदा, ज्याला तुम्ही गुढीपाडवा म्हणतात, त्या दिवशी अत्यंत सर्वांग सुंदर पिवळ्या रंगाचं सोवळं नेसून गोंदवलेकर महाराज रामरायाच्या पूजेला बसले. आता महाराजांची पूजा ही खरोखर महाराजांचीच पूजा. एखाद्या राजाने पूजा करावी असे सगळे चांदीचे भांडे घेऊन, देवाला झेंडूचे फुलं नाही, मोगरा, जाई, जुई, शेवंती, सोनचाफा असे फुलं घेऊन, रामरायाला 1000 तुळशी पत्र मंदिरांसकट घेऊन, अशी ती राजांची पूजा. राम राजा नाही तर महाराज होते. सगळी साय संगीत पूजा झाली. 10:30 घड्याळात वाजले. रामरायाची पूजा झाली. धूप दीप दाखवायचा. सांगितलं थांबा, आधी गुढी उभार. म्हणून राम मंदिरावरती भली मोठी गुढी उभारली. गुढीची पूजा झाली. 11, 11:15 झाले. रामरायाला धूप दीप झाला. आणि आज चैत्र शुद्ध प्रतिपदा, पंचपक्वान्नांचा नैवेद्य रामरायाला. नैवेद्य झाला, आरती झाली, प्रार्थना झाली, मंत्र पुष्पांजली झाली. महाराजांनी रामरायाला साष्टांग नमस्कार घातला आणि रामाकडे क्षणभर पाहिलं. आणि पाठीमागे सगळी शिष्य मंडळी होती, त्यांच्या अंगावरती तीर्थ शिंपडलं. आणि तीर्थ शिंपडता शिंपडता महाराज जणू स्वतःशी बोलतायत असं बोलून शिष्यांशी संवाद साधत होते. आज माझा राम रामनवमीच्या उत्सवासाठी घटावर बसला. 9 दिवस या रामाचा उत्सव होणार. नवमीला तो राम माझ्या आश्रमात जन्म घेणार. दशमीला त्या रामाच्या जन्मोत्सवाचा गुलाल उधळणार. रामाची एकादशी म्हणून चैत्र शुद्ध एकादशीला ती एकादशीचं मी व्रत करणार. आणि द्वादशीला रामाच्या रामनवमीच्या उत्सवाचं मी काय करणार? पारणं करणार. काय करणार? पारणं. आणि पुढे महाराज मोठ्या आवाजात म्हणाले, या रामाची यावेळेस इच्छा आहे की पंचक्रोशीतल्या लोकांना पारण्याला बोलवावं. कोणाला बोलवावं? आणि प्रत्येकाला खीर पुरीचा नैवेद्य द्यावा. आता पंचक्रोशी म्हटल्यावर 15-20 हजार लोक येणार प्रसादाला, हे निश्चित झालं. आणि पुढचा प्रश्न ठरलेला, त्या प्रश्नाचं उत्तरही ठरलेलं. महाराजांनी विचारलं, अक्काबाई त्यांच्या स्वयंपाकघरातली प्रमुख स्त्री, माझ्या रामरायाचं कोठार भरलेलं आहे ना? आता या प्रश्नाला उत्तर काय? भरलेलं आहे. रामाचं कोठार रिकामं असेल का? म्हणे महाराज काहीच प्रश्न नाही, रामाचं कोठार भरलेलं आहे. म्हणे मग ठरलं का द्वादशीला पंचक्रोशीतल्या लोकांना खीर पुरीचा नैवेद्य? म्हणे महाराज ठरलं.
महाराजांनी थोडस शिष्यांबरोबर संवाद साधला आणि महाराज निघून गेले. थोड्या वेळात पंगत बसली. एक भाऊसाहेब म्हणून तिथे आश्रमाची व्यवस्था सांभाळणारे प्रमुख होते. अक्काबाई त्यांच्याजवळ गेली. महाराज जेवायला बसले. आता ते अर्धा तास उठत नाही हे पाहून. आणि भाऊसाहेब महाराजांनी सांगितलं खुसबुलीचा नैवेद्य करायचा आहे. रामाचं कुठं घडलेलं आहे काही शंका नाही, पण 15,000 लोकांना पुरी वाढायची तर ती तळण्यासाठी तेवढं तेल नाही. काही नाहीये. आपला विषय चाललाय इंद्रिय जिंकणे. काय विषय चाललाय? म्हणे तेल नाही, काही काळजी करू नका. महाराजांच्या कानावर घातलं. महाराजांनी सांगितलं तेल नाही का, 10 बुधले तेल तेल्याला सांगून टाका. प्रश्न मिटला. तेल्याला निरोप गेला. त्याने 10-12 बुधले तेल काढले. 5-6 दिवस झाले आणि आता ते तेलाचे बुधले सेवकाच्या डोक्यावर ठेवून सगळे सेवक मंदिराकडे निघाले. आता घाऊक गिराईक ना ते 6-7 बुधले तेलाचे. आणि थोडेसे पुढे गेले. या तेल्याने विचार केला की एवी तेवी रामाच्या मंदिरात तेल पोचवा म्हणून आपल्याला रामाचीच आज्ञा आली महाराजांच्या रूपाने. रामनवमीचा एवढा उत्सव सुरू आहे. बायको सारखी म्हणते रामाच्या मंदिरात जाऊ, रामाच्या मंदिरात जाऊ. ती बाई रोज जाते, पण माझं या व्यवसायामुळे जाणं होत. आता तेलाचे बुधले जातातच आहे तर मीही जातो. म्हणून त्याने दुकान बंद केलं आणि त्या सेवकांच्या मागे तेलाचे बुधले पुढे, मागून तो तेली निघाला. तेलाचे बुधले पोचवले, मिळाले म्हणून पोचपावती घेतली. ते सेवक दुकानाकडे निघून गेले. हा तेल्याने रामाचं दर्शन घेतलं आणि रामाचं दर्शन घेतल्यानंतर प्रसन्न वाटलं. त्याच्या मनात विचार आला, आता आलेलोच आहोत तर महाराजांचंही दर्शन घेतो. आणि तो दिवस त्याच्या जीवनातला भाग्याचा दिवस होता. कुठला दिवस होता? त्याने चौकशी केली, महाराज कुठे आहो? म्हणे आज महाराज गुरुवार आहे, त्यामुळे महाराज आलेल्या शिष्यांना श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा उपदेश करताय. ज्यांना मंत्र पाहिजे त्यांना तो मंत्र देताय. म्हणे हो का, कुठे बसलाय? म्हणे ते काय रामा शेजारच्या ओळीत बसलाय. त्या ओळीत गेला तर 2 लाईनी होत्या. एक लाईन स्त्रियांची, एक लाईन. याने विचार केला, आपल्या मनात होतं खूप दिवसापासून राम मंत्र घ्यावा, आज घेऊनच टाकू. बसला पुरुषांमध्ये. हळूहळू हळूहळू लाईन पुढे गेली आणि या तेल्याचा नंबर त्या ठिकाणी आला. महाराजांनी म्हणे, तू इकडे कसा? तुला तेल द्यायला सांगितलं होतं, आणलं का? म्हणे हो महाराज पोहोचवलं. काय पोच पावती? बर बर बर, छान. काय काम होतं? म्हणे महाराज मला राम मंत्र द्या. म्हणे वा वा वा, फारच छान. रामरायाने तुला सुबुद्धी दिली, चल कान इकडे कर. त्याने काही कान लगेच केला. त्याने सांगितलं, म्हणे महाराज मला थोडी शंका आहे, तेवढी फेडा. म्हणे काय? म्हणे तुम्ही राम मंत्र मला द्या, त्या राम मंत्राचे काय नियम आहेत? काय विचारलं? नियम. जेणे विठ्ठल मात्रा घ्यावी त्याने पथ्ये सांभाळावी. त्याचं काही पथ्य आहे का? आता महाराजांनी कधी कोणाला काही नियम सांगितलेला, पण आता याने स्पेसिफिक प्रश्न विचारला ना, म्हणून सांगणं आलं. म्हणजे वा तसा काही विशेष नियम नाही, पण माझ्या रामाकडे 3 गुण होते. एक वचनी, एक बाणी आणि एक पत्नी. या 3 गुणांचं तू पालन कर. त्याने सांगितलं, म्हणे महाराज एक पत्नी, तर मी एक पत्नी व्रतच धारण केलेला, काही शंका. आता वर्तमान काळात मी काही बाण वापरत, त्यामुळे एक बाणी असण्याचा प्रश्नच येत. पण राहता राहिला विषय एक वचनी, खरं बोलणारा. मी कसं काय खरं बोलेल? म्हणे मी दुकानाच्या गल्ल्यावर बसतो, 1 रुपयाची वस्तू 1.25 रुपयाला मला विकावी लागते. प्रत्येक अशीच मला खोटं बोलावं लागतं. तर म्हणे महाराज तुमचा हा 3रा नियम काही माझ्याकडनं होणार नाही, आणि आपल्याकडनं नियम होणार नसेल तर आपण मंत्र घेऊ नये. महाराज तुम्हाला, तुमच्या रामाला आणि तुमच्या राम मंत्राला मी नमस्कार करतो, मला मंत्र नको. काय म्हटला तो तेली? असं म्हणून तो उठला
महाराजांना नमस्कार करून उठला, तरा 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 चालू लागला. ओळी मोठी होती. महाराज पाठमोर त्या तेल्याला बघतात, मनाशी विचार करतात, राममंत्र घेण्याची इच्छा झाली. रामाने प्रत्यक्ष माझ्यापर्यंत त्याला पोहोचवलं आणि एका क्षुल्लक कारणासाठी राममंत्र नको म्हणून राममंत्राकडे पाठ फिरून हा निघाला. ते काही याला रामाकडे खेचलंच पाहिजे. बुडत हे जन नदी खवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. संतांच्या मनात काय होता? इकडे तुला खोटं बोलायचंय ना म्हणे. थोडं बोला मला. ठीक आहे म्हणे, राम मंत्र घेऊ नको, दुसरा मंत्र घेऊ तुला सबस्टिट्यूट. आमच्याकडे हे औषध नाही, मग हे दुसरं घ्या. असं दुसरा मंत्र देतो. हा म्हणे दुसरा मंत्र द्या. खोटं बोललेलं चालेल ना त्या मंत्राला? म्हणे हो चालेल. म्हणे कुठला मंत्र आहे? म्हणे आजपासून तू विष्णू सहस्त्रनाम म्हणायचं. काय म्हणायचं? त्या तेल्याने अशी कोपरापासून हात जोडले. म्हणे महाराज इथे एक मंत्र म्हणण्याची मला, तुम्ही मला किती मंत्र दिले? तुम्हाला आता दुसरी अडचण सांगतो. म्हणे एवढा वेळ माझ्याकडे नाही. आता मी या विषयात खोलात जाऊन काही सांगत नाही, सरळ मुद्दा सांगून टाकतो. मूर्ख माणसांकडे वेळ नसतो. वेळ कोणाकडे नसतो? 24 तास भगवंतांनी बरोबर दिलेले, पुरेशी वेळ आहे. तिचं फक्त उत्तम नियोजन करावं लागतं. काय करावं लागतं? वेळ नाही असं म्हणणं मूर्खपणा. एका वाक्यात सांगतो पुढे जातो. काल ज्यांचा मी नामोल्लेख केला त्यापैकी आर व्यंकटरमण राष्ट्रपती असताना राष्ट्रपती भवनात 3 वेळा संध्या करायची. किती वेळा? 3 वेळा. मग संध्या करायला राष्ट्रपतीला वेळ आहे, मला नाही जर मी म्हटलं तर मूर्ख कोण? राष्ट्रपती एवढं तर मला काम नाही ना. भारताचे राष्ट्रपती होते आर शंकर दयाल शर्मा. पंढरपूरला गेले ते. पंढरपूरच्या ब्राह्मणांनी मंत्र म्हणायला सुरुवात केली. ते आर व्यंकट आपलं शंकर दयाल शर्मांनी सांगितलं चुकीचे मंत्र म्हणतात, तुम्ही स्वर देत नाहीत मंत्राला. त्यांनी स्वर द्यायला सुरुवात केली, चुकीचे स्वर दिले. शंकर दयाल शर्मांनी सांगितलं बाबांनो, वेदाची आवृत्ती मी रोज करतो, माझ्या समोर चुकीचे स्वर. म्हणजे वेद म्हणायला राष्ट्रपतीला वेळ आहे आणि मी म्हणतो मला मंत्र म्हणायला वेळ नाही, तर मूर्ख कोण? मी. त्या तेल्याने सांगितलं म्हणे महाराज विष्णू सहस्त्रनाम म्हणायला माझ्याकडे काय नाही. महाराज म्हणे अरे बावळटा, मी वेळ काढून देतो. म्हणे द्या बरं काढून. म्हणे खरं सांग, आंघोळीच्या वेळेस काय करतो? काय करतो आंघोळीच्या वेळेस? ते एक गाणं आहे. कोणचं गाणं आहे? ठंडे ठंडे पाणी से जाना आहे आना आहे. काहीतरी मनुष्य गुणगुणत असतो. विष्णू सहस्रनाम गुणगुण. तू बघ म्हणे, एक लोटाभर तांब्या डोक्यावर घ्यायचा आणि सुरुवात करायची. विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भाव भूतात्मा भूतभावः भूतात्मा परमात्माच मुक्तानाम परमाम गती. सुरू कर. आंघोळ होईल, साबण लावशील, सोडून धुशील शरीर, ते धुतलेलं शरीर रुमालाने पुसशील, बाहेर येशील, नवीन वस्त्र परिधान करशील, स्त्रियांना समजावं म्हणून गंध पावडर करशील, नटून थटून दुकानाकडे जायला निघशील. कमीत कमी 2 वेळा तरी विष्णू सहस्त्रनाम होऊन जाईल. याने सांगितलं म्हणे महाराज तुमच्या भरोशावर घेतो बरं. आंघोळीच्या वेळेस होईल ना विष्णू सहस्त्रनाम म्हणणं? म्हणे येईल. महाराजांनी दीक्षा दिली, याने दीक्षा घेतली. दुसऱ्या दिवशी घरी याने पहिला तांब्या डोक्यावर घेतला. विश्वम विष्णुर्व षट्कारो भूत भव्य भवत प्रभु भूतकृत भूतभृत भाव सुरू झाला. आणि दुकानात टोपी घालून बाहेर पडेपर्यंत याच्या लक्षात आलं 7 वेळा विष्णू सहस्त्रनाम. किती वेळा? त्याला फार आनंद झाला. याचं विष्णू सहस्त्रनाम पाठ होतं. 7 वेळा म्हटलं. दुकानावर गेला, काम केलं. आता तेलाच्या दुकानात काम करणारा तो तेली, तेल उडायचं घाण्यात, अंगावर बसायचं, त्या तेलावर धूळ बसायची.
म्हणून घरी आल्यावर पहिलं काम संध्याकाळी परत 7 वेळा. सकाळी किती वेळा? संध्याकाळी किती वेळा? 36 वर्ष. किती वर्ष? एक दिवस एक तेलाचा बुधला घेऊन सेवक निघाला दुकानातून आणि पाय घसरला. सेवक खाली पडला. तेलाचा बुधला मातीचा त्या पायरीवर सांडला. सगळी पायरी काय झाली? ती धुतली पुसली, पण तेल सांडल्यावरती तो ओशटपणा लगेच जातो का? सगळे जण एकमेकाला सांगतात हळू बर का, सावकाश बर का, तेल पडले बर का. दिवसभर सगळ्यांना सुखरूप त्या पायरीवरनं खाली उतरवलं. रात्री सगळी सामसूम झाली. याने गल्ला सगळा मोजला, दुकान सगळं बंद केलं. जाताना हाच विसरला, पायरीवर तेल सांडलं. जो जोरात सटकला आणि जो जोरात आपटला महाराज, त्या पायरीची खोक, टोकाचा भाग डोक्याला लागली आणि 4 इंच जखम आज झाली. किती? बडबड 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 रक्त येऊ लागलं. क्षणार्धात मूर्छेत पडला. आजूबाजूचे लोक गोळा झाले. त्याला सावरलं, रक्त दाबून धरलं, घरी निरोप दिला. एकाने त्या काळी असणारे वैद्य, डॉक्टर, हाकीम कोण जे होते त्यांना बोलवलं. सगळे जण एका वेळेस तिथे आले आणि सगळ्यांनी एका वाक्याने सांगितलं, रक्तस्राव खूप झालेला आहे, आता हा तेली उठणार, आता फक्त प्राण सोडणं तेवढं बाकी. त्याची बायको रडत रडत तिथे आली. मुलगा आलेलाच होता. त्या मुलाने वडिलांचं रक्ताळलेलं डोकं मांडीवरती आणि सगळे जण मृत्यूची वाट पाहतात. आता काही नाही. इतक्यात त्या स्त्रीला आठवलं आपला पती सामान्य नव्हता, हा महाराजांचा अनुग्रहित होता. कोण होता? आणि महाराज आज गोंधळल्यातच. तिने महाराजांना निरोप पाठवला. महाराज धावत पळत आले आणि त्या तेल्याला बघता क्षणी लक्षात आलं, अरे हा माझा एकमेव शिष्य ज्याला मी राम मंत्र दिलेला. कुठला मंत्र दिला? आणि सगळा प्रसंग डोळ्यासमोर आला. त्या मुलाला सांगितलं उठ. महाराज स्वतः त्या तेल्याचं डोकं मांडीवरती घेऊन बसल्या आणि त्या तेल्याच्या बायकोला विचारलं, का ग हा आंघोळ करताना विष्णू सहस्त्रनाम म्हणायचा का? म्हणे हो. म्हणे हा कुठल्या पाण्याने स्नान करायचा? थंड, कोमट, गरम, कडक? म्हणे कडक पाण्याने स्नान करायचं. आणि बरं बादलीवर कडक पाणी. कडक पाण्याची बादली आणली. महाराजांनी स्वहस्ताने 1 लोटाभर पाणी घेतलं आणि तेल्याच्या डोक्यावर टाकलं. आता त्याला 36 वर्षाची, मुद्दामून इंग्लिश शब्द वापरतो, प्रॅक्टिस होती. डोक्यावर पाण्याचा स्पर्श झाला की काय म्हणायचं? विष्णू सहस्त्रनाम. तात्काळ तो महाराजांच्या मांडीवरनं उठला, महाराजांकडे तोंड केलं. विश्वम विष्णुर्भषट्कारो भूत भव्य भवन प्रभू. काय म्हणू लागला? सगळे 1000 नाव झाले. सर्व प्रहरणायुध ओम नम इति असं म्हटलं आणि महाराजांकडे पाहून प्राण सोडला. आपलं उदाहरण संपलं. आता माझा तुम्हाला प्रश्न आहे, मरायचं तर सगळ्यांनाच, तुम्हाला मरण पाहिजे का नाही पाहिजे असा प्रश्नच संभवत. तुम्हाला चॉईसला असं मी विचारू शकत नाही का तुम्हाला मरण पाहिजे का नको. मी चॉईसला तुम्हाला हे विचारू शकतो, विष्णू सहस्त्रनाम म्हणून मरायचं त्या विष्णू सहस्त्रनाम न म्हणता मरायचं? कसं मरणार सांगा? म्हणून. म्हणून. मग ती म्हणून मरायचं असेल तर इंद्रियांना आधी जिंकावं. कोणाला जिंकावं लागेल? म्हणून सांगतात जितेंद्रिया. काय जिंकले पाहिजे तुम्ही? इंद्रिय जिंकले पाहिजे. इंद्रियांचं दास व्हायचं नाही. माणसाने इंद्रियांचं संयमन केलं नाही केलं की त्याच्या आतनं परमार्थ घडलाच. काय घडला? तो वेगळा करावा लागत. म्हणून 4 गोष्टी सांगितले, जितासनो, जितश्वासो, जितसंगो, जितेंद्रिया. मग या 4 गोष्टी आपण एकदा का जिंकल्या की स्थूले भगवतो रूपम
आपल्या डोळ्यासमोर भगवंतांचं रूप धरावं आणि त्या रूपाचं चिंतन करावं, ध्यान करावं, स्मरण करावं, चिंतन करावं. त्या चिंतनाचा, ध्यानाचा, स्मरणाचा परिणाम असं होईल, भगवंताशी आपण एकरूप होऊ. भगवंतांशी एकरूप होणं म्हणजे काय? तर मी उद्याच्या कथेत ध्रुव बाळाची तुम्हाला कथा सांगेन. त्यावेळेस तुम्हाला मी एक रेसिपी सांगेन. काय सांगेन? खाना खजाना होता की नाही दुपारी प्रशांत दामले, तो रोज एक रेसिपी सांगायची. तशी मी तुम्हाला रेसिपी सांगेन एकरूप होण्याची. कोणाची? ती एकरूपता मनुष्याला सुख साध्य झाली रे झाली की मनुष्याला मुक्ती दूर राहत नाही. मुक्ती आपल्या हातात येऊन थांबते. अभंग नाही येतो, पण सुंदर कोणीतरी गीतकाराने शब्द लिहिलेले आहेत, सगळ्यांच्या पाठात आहे. इंद्रायणी काठी देवाची लागली समाधी ज्ञानेशाची. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी लागली. कुठे लागली समाधी? म्हणे कैवल्य रूपी झाडाखाली समाधी लागली. की ज्या झाडाच्या वरती पानं आले तरी मोक्षाचे, फुलं आले तरी आणि फळं आले तरी आणि पानगळ झाली तरी, सोन्याचा पिंपळ जयाचे द्वारी. मग आपण सुद्धा मुक्तीचे अधिकारी होतो. मुक्तीकडे आपण जावं लागत नाही, मुक्ती आपल्याकडे येते. पण त्याच्यासाठी टप्प्याटप्प्याने या 4 गोष्टी काय केल्या पाहिजे? जिंकल्या पाहिजे. मग सांगतात शुकमुनी परीक्षितला की परीक्षिता, या 4 गोष्टी जिंकल्या की मनुष्याने उपासना करावी. काय करावी? पण महाराज कोणाची उपासना करावी? सांगितलं, ज्याला सद्बुद्धी, सद्विद्या, सदप्रेरणा आणि सदाचार पाहिजे त्याने श्री नावाच्या देवतेची उपासना करावी. ज्याला तेज पाहिजे त्याने अग्नि नारायणाची उपासना करावी. ज्याला विद्या पाहिजे त्याने सरस्वतीची उपासना करावी. ज्याला राज्य पाहिजे त्याने इंद्रदेवाची पूजा करावी. ज्याला अप्सरांसारखी सर्वांग सुंदर पत्नी पाहिजे असं वाटत असेल त्याने इंद्राची पत्नी इंद्रायणीची उपासना करावी. ज्याला ब्रह्मज्ञान पाहिजे असेल त्याने श्री शंकरांची उपासना करावी. ज्याला आरोग्य पाहिजे त्याने सूर्यनारायणाची उपासना करावी. परीक्षिताने थांबवलं म्हणजे महाराज थोडं थांबा, तुमच्याकडे यादी मोठी दिसती. हे पाहिजे असेल तर तो देव, तो पाहिजे असेल तर हा देव, मला सगळंच पाहिजे. काय विचारलं? म्हणजे सगळंच पाहिजे का? मग सर्वस्यंतु नारायण. सगळं द्यायला सामर्थ्यवान कोण आहे? आमचा नारायण कोण आहे? तुम्हाला समजावं म्हणून जनरल स्टोर्स. तुम्ही त्याच्याकडे संसार मागा, संसार मिळेल. परमार्थ मागा, परमार्थ मिळेल. प्रपंच मागा, प्रपंच मिळेल. स्वर्ग मागा, स्वर्ग मिळेल. मुक्ती पाहिजे, मुक्ती मिळेल. सर्व द्यायला सामर्थ्यवान कोण आहे? नारायण. सर्वस्यंतु नारायण. एक उदाहरण देतो. देखिला देखिला माये देवांचा देव. भगवंत कोण आहे? देवांचा देव. म्हणजे काय? तर सगळे देव नारायण स्वरूप आहेत. शंकर म्हणजे कोण? नारायण. गणपती म्हणजे कोण? देवी म्हणजे कोण? नारायण. गोदावरी म्हणजे कोण? कपालेश्वर म्हणजे कोण? काळाराम म्हणजे कोण? मारुती म्हणजे कोण? नारायण. तुम्ही म्हणत बा गुरुजी काही सांगतात तुम्ही. शंकर म्हणजे नारायण, गणपती म्हणजे नारायण. माझ्या मनाने सांगत नाही. गणपती अथर्व शीर्ष येतं की नाही? त्या गणपती अथर्व शीर्षात अथर्वण ऋषी सांगतात, हे गणपती तू कोण आहेस? त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं. तूच ब्रह्मदेव आहेस, तूच अग्नी आहेस, तूच इंद्र आहेस, तूच सगळं आहेस. पण तू नारायण आहेस कुठे म्हटलं? ब्रह्म भूर्भुवः स्वः. की पूर्ण परब्रह्म नारायण तूच आहेस. कारण नारायण आणि गणपती, नारायण आणि शंकर, नारायण आणि गोदावरी,
नारायण आणि काळाराम भिन्न नाहीत.